सुनील पाटील ज्येष्ठ पत्रकार हे आपल्यासोबत सोडले गेले आहेत। सुनील पाटील सर, आपण एक्झिट पोल बघितलेले आहेत आणि आज एक्झॅक्ट पोल येणार आहेत। आज नेमका निकाल काय आहे, कोण हरणार कोण जिंकणार आणि त्याचबरोबर किती जागा कोणाला मिळणार, कोणाची सत्ता स्थापन होणार तो फैसला आज जाहीर होणार आहे। तर एकूणच आजच्या या निकालाकडे तुम्ही कसं बघताय, कारण एक्झिट पोल नुसार तर तिसऱ्यांदा मोदी सरकार येणार असं दिसतंय। फारा तसं बघायला तर हे एकूण जेवढं डिस्कशन याच्याबद्दल झालेलं आहे तुमच्या चॅनलवरती आणि एक्झिट पोलच्या नंतर आणि एक्झिट पोलच्या आधी पण आणि कॅम्पेनच्या दरम्यान पण मला एकूण असं वाटतं की हिंदीचा एक विशेष डायलॉग आठवतो मला, हार की बात जीत है। तर तसं पाहिलं तर एनडीए जी सरकार आहे, एनडीए सरकारला जर का एक्झिट पोल म्हणण्याप्रमाणे जर का त्यांची 350 किंवा 400च्या आसपास त्यांची जी सीटा त्यांना मिळाली आणि इंडिया अलायन्सला 180 पर्यंत मिळण्याची शक्यता आहे। तर पहिल्यापासून दोघांनी आपली स्टँड काय राहील आणि आपण हा रिझल्ट आल्यानंतर आपण काय बोलू हे ठरलेलं आहे। भाजप आणि एनडीए बहुतेक जर का त्यांना 400 पर्यंत सीटा नाही मिळाली तर ते म्हणायला मोकळे राहतील की आम्ही प्रयत्न केला। हा, आणि वेरॅज इंडिया अलायन्स हे पण म्हणतील की बघा यांची 400 क्लेम केली होती आणि ह्यांना मिळालं नाही, त्यांची हार आहे। आणि भाजप म्हणणार की पाटील सर, एकूणच असं म्हणता येईल की जे विरोधक आहेत ते सुद्धा यंदा गाफील राहिलेले नाहीयेत, तेही अलर्ट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आता रिझल्ट नेमका काय लागतो ते बघावं लागेल। जरी एक्झिट पोल नुसार विरोधक मागे पडल्याचं दिसत असलं तरी देखील आता एक्झॅक्ट पोल मध्ये नेमकं काय येतं तेही पाहावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।